कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। निवडणुकांचा पडघम वाजू लागला की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कराची थकबाकी जमा होण्याचे प्रमाण वाढतं। याचा प्रत्यय सध्या महाड नगरपालिकेत येतोय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कराची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने अनेक इच्छुकांनी आणि नागरिकांनी थकीत कर भरण्यासाठी धाव घेतली आहे। 1 ते 18 नोव्हेंबर या केवळ 18 दिवसांच्या कालावधीत महाड नगरपालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या स्वरूपात तब्बल 67,36,261 रुपयांची मोठी रक्कम वसूल केली आहे। विशेष म्हणजे काही वर्षांपासून कर थकवलेल्या अनेक थकबाकीदारांनीही आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी थकबाकी भरली आहे। निवडणुका जाहीर झाल्यामुळे उमेदवारी रद्द होऊ नये यासाठी नागरिकांनी तसेच इच्छुकांनी लाखोंचा कर भरल्याची माहिती महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली आहे। निवडणुकांच्या निमित्ताने नागरिकांनी दाखवलेल्या या सकारात्मक प्रतिसादाने नगरपालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे। यामुळे निवडणुकीचा थेट फायदा प्रशासनाला झाल्याचे चित्र महाडमध्ये पाहायला मिळत आहे।